प्रत्येक हा माणूस म्हणजे जन्मापासून मृत्यूपर्यंत एक खेळाडूच असतो। मी जरी दिव्यांग असलो तरी मी शाळेत स्तरावर कबड्डी खेळायचो, म्हणून मग मी पुढे शूटिंग कंटिन्यू करायचं ठरवलं। एस्कॉर्ट कधी कधी भेटत नाही, रिक्वेस्ट करावं लागते, चलतो का बाबा, येतो का तू। सहानुभूतीपेक्षा माणुसकी महत्त्वाची आहे, कारण कसं आहे, तुम्ही एका दिव्यांगाला सहानुभूती न दाखवता त्याला एक माणुसकी दाखवून त्याला सहकार्य करायला पाहिजे। मग हे मला वाटत होतं की अरे आपण तर, मला तर एकच पाय नाही आहे आणि मग आपण का करू शकत नाही ह्या गोष्टी। शूटिंग क्षेत्रात मानसिक स्थिर असलेला माणूसच शूटिंग करू शकतो। खरंच आपण देशासाठी खूप काहीतरी करतोय आणि केलंय, याचा मला अभिमान। हा माझ्यासाठी अविस्मरणीय क्षण होता की तिन्ही फ्लॅग आपलेच आहेत आणि खूप बरं। शूटिंग मध्येच म्हणत नाही, आपल्या आयुष्यात कुठलीही आपल्याला काही बनायचं असेल किंवा व्हायचं असेल तर आपण त्या प्रोसेसने जायला पाहिजे आणि आपण तिथपर्यंत पोहोचू। प्रत्येक खेळाडूचं एक स्वप्न असतं की आपण ऑलिम्पिक खेळावं आणि माझंही तेच आहे की आपण ऑलिम्पिक खेळावं। हे एक माझी जी भूक आहे व माझी ऑलिम्पिक हेच माझं टार्गेट आहे आणि त्या दृष्टीने मी आता प्रयत्न करतो। नमस्कार। कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती हे वाक्य आपण अनेकदा अनेक भाषणांमधून ऐकत असतो, पण काही लोक अशी असतात की जी प्रचंड मेहनत करत इतरांना प्रेरणा देत ही वाक्य जगत असतात। तर अशाच एका खेळाडूला आज आपण भेटणार आहोत। नॅशनल पॅरा चॅम्पियनशिप असेल, वर्ल्ड चॅम्पियनशिप असेल, वर्ल्ड कप असेल, अशा अनेक स्पर्धांमधून ज्यांनी आपलं मानाचं स्थान मिळवलेलं आहे असे संतोष गाडे सर आज आपल्या सोबत आहेत। नमस्कार सर। तर मित्रांनो, एजीसी स्पोर्ट्सच्या ऑफ द फील्ड या पॉडकास्ट सेगमेंटमध्ये मी मानसी तुमचं स्वागत करते। सर, जसं मी तुम्हाला म्हटलं की तुम्ही अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतलेला आहात, अनेक मेडल्स तुम्ही जिंकलेले आहात, तर या व्यतिरिक्त या सामन्यांच्या पलीकडचे संतोष गाडे आज आम्हाला जाणून घ्यायचे आहेत। नक्कीच। तर मित्रांनो, आपण आज गप्पांना सुरुवात करूयात। तर सर, प्रत्येक माणूस कोणता ना कोणता खेळ खेळतच असतो, तर माणसाच्या आयुष्यामध्ये एखादं क्रीडेचं किंवा खेळ खेळण्याचं स्थान नेमकं काय आहे? प्रत्येक हा माणूस म्हणजे जन्मापासून मृत्यूपर्यंत एक खेळाडूच असतो आणि त्याच्यामध्ये एक खेळाडू लपलेला असतो। फक्त त्याला कुठेतरी चालना मिळायला पाहिजे, त्याला योग्य गुरु, योग्य कोचची आवश्यकता असते आणि तो त्याला भेटला की तो त्या दिशेने पाऊल टाकून आपल्या यशाची शिखर पादाक्रांत करत असतो। मग तुमच्या खेळाची सुरुवात कशी झाली? तशी खेळाची आवड मला लहानपणापासूनच होती। मी जरी दिव्यांग असलो तरी मी शाळेत स्तरावर कबड्डी खेळायचो, पण मला आवश्यकता होती की योग्य कोचची आवश्यकता होती आणि ज्यावेळेस मी इरिगेशनमध्ये काम करत असताना अजय सोनवणे सर यांच्याशी माझी भेट झाली, जे एक राष्ट्रीय खेळाडू आहेत आणि उत्तम कोच आहेत आर्चरीचे। आणि मग त्यांच्या मदतीनं, मग त्यांच्या कोचिंगखाली मी 2 वर्ष आर्चरी केली आणि आर्चरी मी तेलंगणा झालं, हरियाणा झालं, या 2 ठिकाणी मी आर्चरी खेळलो आणि खेळल्यानंतर मला वाटलं की आपण काहीतरी खेळामध्ये करू शकतो या देशासाठी, स्वतःसाठी आणि एक स्वतःची एक इमेज, स्वतःची एक प्रतिमा तयार होईल असं मला वाटत होतं आणि आपण देशासाठी काहीतरी करू शकतो। पण आर्चरी गेम खूप एफर्ट्स लागतात आणि त्याची स्ट्रिंग ओढणं हे खूप ताकद लागते यासाठी। यातून मला असं वाटलं की आर्चरी ही माझ्यासाठी कदाचित बनवलेली नसेल। मग मी सरांना बोललो की सर, मला शूटिंग करायची आणि शूटिंग करायची म्हटल्यावर सरांनी मला आनंद सरांचा नंबर दिला आणि मी आनंद सरांची जे खडकीला त्यांची जे शूटिंग रेंज आहे तिथं मी जॉईन केली आणि मला पहिले गुरु होते ते माझे आनंद सर। आनंद सरांनीच मला की पिस्टल धरायला शिकवलं आणि पहिली ज्यावेळेस स्टेटची मॅच झाली, महाराष्ट्र स्टेटची, आणि त्याच्यात मी बऱ्यापैकी म्हणजे स्टेट क्वालिफाय झालो। तेथून मला एक प्रेरणा मिळाली की अरे आपण काहीतरी करू शकतो आणि म्हणून मग मी पुढं शूटिंग कंटिन्यू करायचं ठरवलं। त्याच वेळेस स्टेटची ज्यावेळेस मॅच खेळत होतो त्यावेळेस पोलीसमध्येच असलेल्या कोल्हापूरच्या एक निकिता मॅडम होते, त्यांच्याशी ओळख झाली आणि त्यांनी मला सांगितलं की स्पोर्टच्या सुद्धा, तुमच्या पॅराच्या सुद्धा वेगळ्या कॉम्पिटिशन असतात, तुम्ही त्यात का नाही खेळत आहे। मग त्यांनी मला आपले डबल ऑलिम्पिकला सिलेक्ट झालेले, जे ऑलिम्पिक खेळलेले स्वरूप उनाळकर सर यांचा नंबर दिला आणि मग अरे आपण का ऑलिम्पिक खेळू शकत नाही, हे एक प्रेरणा मला त्यांच्यापासून मिळाली
आणि मग मी तिथून खेळायला सुरुवात केली आणि पहिली नॅशनल पहिली झोनल मी हरियाणाला कादलपूरला खेळलो आणि ही नॅशनलसुद्धा त्यावेळेस खेळलो. आणि आपण हे करू शकतो. कुठलाही दिव्यांग कसल्याही प्रकारचा दिव्यांग जर असेल तर तो शूटिंग करू शकतो. आणि यातून मग मला चांगलं खेळल्यामुळं एक चांगलं प्रेरणा मिळाली आणि तिथून मी शूटिंग कंटिन्यू केली. सर, हे सगळं करत असताना कुठेतरी कुटुंब म्हणा, मित्र म्हणा आणि समाज यांचा खूप महत्त्वाचा वाटा असतो. तर याबद्दलचा तुमचा अनुभव काय आहे? कुटुंबाचं म्हटलं तर मला फॅमिली आहे, 2 मुलं वगैरे आहे. त्या सगळ्यांचं शिक्षण सांभाळून, फॅमिली सांभाळून, पूर्ण प्रपंच सांभाळून, त्यानंतर मी काम करत असताना काम सांभाळून ह्या सगळ्या गोष्टीतून जसं की आता 6:30ला ऑफिस संपल्यानं 6:15ला ऑफिस संपल्यानंतर 6:15ला निघणं, त्यानंतर 6-7पर्यंत रेंजवर जाणं, तिथून जवळजवळ 8-8:30पर्यंत रेंजवर प्रॅक्टिस करणं, ह्या सगळ्या गोष्टी आता कुटुंबाचं सहकार्य नक्कीच आहे. आणि राहिलं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की ह्या माझे जे मित्र आहेत जसं आकाश कुंभार झालं, रफिक खान झालं, हे वेगवेगळे मित्र जे आहे यांनी मला नेहमीच सहकार्य केलं की तू करू शकतो. आणि मग त्या गोष्टी मी त्या करत गेलो. तुम्ही नेमबाजीची सुरुवात केली आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला एवढं यश मिळालंय, पण कुठेतरी ती शिकताना म्हणा काहीतरी अडचणी आल्या असतील, तर तो अनुभव कसा होता तुमच्यासाठी? नक्कीच अडचण आली. एक दिव्यांग खेळाडू म्हटलं की खूप साऱ्या अडचणी येतात. जसं की शूटिंगमधलं सांगतो मी. जर एखादा रायफल शूटिंग करत असलो तर रायफलची किट असते, रायफलची बॅग असते, मग पूर्ण रायफल ठेवायची बॅगच असते, त्यानंतर स्वतःची रायफलसाठीची किट लागते, त्यानंतर स्वतःचे ड्रेस. कुठंतरी आपण खेळायला जातो, खेळायला गेल्यानंतर हे सगळं सामान कॅरी कसं करायचं त्यासाठी एस्कॉर्टची मदत लागते. एस्कॉर्ट कधी कधी भेटत नाही, रिक्वेस्ट करावं लागते, चलतो का बाबा, येतो का तू. आणि अशा वेळेस खूप अडचणी. आणि दिव्यांग म्हटलं की प्रत्येक दिव्यांगाची आर्थिक परिस्थिती भक्कम असेलच असे नाही. मग अशा वेळेस रेल्वेनं प्रवास करावा होता. रेल्वेचा प्लॅटफॉर्म आणि रेल्वे यात बराच डिस्टन्स असतो. ते दिव्यांगाला चढताना उतरताना खूप म्हणजे अडचणीशी सामना करावा लागतो. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे प्रवास करताना ह्या झाल्या. तसं मी पिस्टल शूटर आहे महाराष्ट्रातला. म्हणजे मी पहिला वर्ल्ड चॅम्पियनशिप मिळवणारा पिस्टल शूटर आहे, चं मेडल मिळवणारा. आणि ह्या सगळ्या गोष्टीला मी फेस करत होतो. मला पिस्टल घेऊन जाताना, मी स्टूलवर बसून शूटिंग करत असताना या गोष्टी बघितल्या की माझा स्टूल कोण घेऊन जाणार, किंवा माझी जी पिस्टलची बॅग असेल किंवा माझ्या कपड्याची बॅग असेल, ते मी नॅशनल खेळत असताना कुठल्या तरी वेगळ्या दिल्लीसारख्या ठिकाणी किंवा मध्य प्रदेश अशा वेगवेगळ्या ठिकाणी नॅशनल होत असते. आणि मग हे सामान कॅरी कोण करणार, त्याचं मग कुणाला तरी रिक्वेस्ट करायची आणि मग कुठल्या तरी आपल्याच नातलगातला माणूस घेऊन आपण त्या शूटिंग करत असतो. आणि ह्या सगळ्या गोष्टीशी संघर्ष करत एक दिव्यांग खेळाडू खेळत असतो. खरंच सर, दिव्यांगांसाठी ते खूप अडचणीचं आहे. तर सर, फिजिकल चॅलेंजड व्यक्तीसाठी सहानुभूती मिळणं या सगळ्यांमध्ये महत्त्वाचं आहे का की माणुसकी? सहानुभूतीपेक्षा माणुसकी महत्त्वाची आहे. कारण कसं आहे, तुम्ही एका दिव्यांगाला सहानुभूती न दाखवता त्याला एक माणुसकी दाखवून त्याला सहकार्य करायला पाहिजे. हाही एक माणूसच आहे आणि ही एक माणुसकी त्याच्यात कुठंतरी त्याच्या मनात बिंबवलेली पाहिजे. आणि त्यातून बरेचसे लोक सहकार्य करत असतात. जसं बाहेरच्या देशात गेलं की तुम्हाला सांगतो की कुठंही दिव्यांगाला जास्त म्हणजे प्रत्येक ठिकाणी स्टेअर्स वगैरे असतात, ते बाहेरच्या देशात राहत नाही. म्हणजे दिव्यांगाला फ्रीली जगता येईल. तसं आपल्या देशात बऱ्याचशा ठिकाणी अशा सुविधा काही ठिकाणी झाल्यात, काही ठिकाणी होणं अजूनही आवश्यक आहे, जिथं सहजासहजी दिव्यांग पोहोचू शकत नाही. आता हे सगळं करताना अनेक प्रॉब्लेम्स आले असतील, मग कधी कधी असं वाटत असेल की नकोच करायला, तर त्यावेळेस हार न मानता जिद्दीने पुढे जाण्यासाठी कुठेतरी एक प्रेरणा हवी असते. तर तुमच्यासाठी ती एक प्रेरणा कोणती होती? हार न मानता आपण जरी दिव्यांग असलो तरी संघर्ष जीवनात येतच असतात. मी असे काही दिव्यांग बघितले की ते खूपच म्हणजे दिव्यांग होते आणि तरीसुद्धा ते शूटिंग करत होते. ची शूटर होती, रायफल शूटर सांगतो तुम्हाला. तर तिला म्हणजे दोन्ही हात नाही आहेत, दोन्ही पाय नाही आहेत. आणि अशा वेळेस ती म्हणजे ऑलिम्पिकचा कोटा घेऊन ऑलिम्पिक खेळतीये. मग हे मला वाटत होतं की अरे आपण तर, मला तर एकच पाय नाही आहे आणि मग आपण का करू शकत नाही ह्या गोष्टी. मग या सगळ्या गोष्टीवर मी एक पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवली. कुठेही नकारात्मक भूमिका न घेता अरे हा करू शकतो, मग आपण का करू शकत नाही. आणि मग त्या गोष्टी मी त्या करत गेलो.
सर तुम्ही जो खेळ खेळता तो खूप युनिक आहे, वेगळा आहे, तर त्या खेळाबद्दल तुम्ही काय सांगाल? नेमकं त्याचं स्ट्रक्चर कसं आहे आणि त्याचे काही नियम आहेत का? निश्चित प्रत्येक खेळाला नियम असतातच. शूटिंग गेम खरोखरच युनिकच आहे. एवढंच आहे की शूटिंग म्हणजे कसं आहे की जर याच्यात कसं 10 मीटर 50 मीटर 25 मीटर असे प्रकार असतात. आणि 10 जसं की 10 मीटरला एखाद्याला एखादी वेपन घ्यायची म्हटलं तर कमीत कमी 2 लाख रुपये 1,80,000 पेक्षा, जर पिस्टलच्या बाबतीत बोलतो मी, रायफल जर घ्यायची तर 3-4 लाख रुपये लागतात. आणि ज्याची आर्थिक परिस्थिती जरा बरी आहे तोच शूटिंग करतो. आणि ज्याची मग जर माझ्यासारखा एखादा जर आर्थिक परिस्थिती नाजूक आहे तर मग त्याला लोन करून किंवा काय करून ते त्याला जी याची साधनं आहे शूटिंगची ती विकत घ्याव्या लागतात आणि तो तिथं करू शकतो. या खेळामध्ये शारीरिक कष्टापेक्षा मानसिक आणि बौद्धिक मेहनत जास्त लागते, याबद्दल तुमचं काय मत? नक्कीच. शूटिंग क्षेत्रात मानसिक स्थिर असलेला माणूसच शूटिंग करू शकतो. कारण तुम्ही शूटिंग करत असताना जर तुम्ही मानसिकरित्या जर स्थिर नसेल, तुमचं डोकं जर शांत नसेल तर तुमचे शॉट बाहेर जातात. जसं की तुम्ही प्रत्येक शॉट आपल्याला फायर करताना आपली मानसिक स्टेबलच पाहिजे. आपण आपली साईड काय आहे ती बघूनच आपण जर फायर केलं तरच शॉट परफेक्ट असतात. आपली मानसिक स्थिती, आपण शॉट फायर करताना जरा लक्ष जरी किंवा आपण दुसरीकडे जरी लक्ष गेलं म्हणण्यापेक्षा आपला विचार जरी बदलला, याच्यात थॉट सुद्धा महत्त्वाचे आहे. आपले विचार जरी थोडक्यात क्षणभरासाठी सुद्धा जरी बदलले, जसे की आपण शूटिंग करताना अरे आपली साईड क्लिअर नाही किंवा आपण व्यवस्थित उभाच राहिलो नाही आहे किंवा माझा ट्रिगरच व्यवस्थित ओढला, ही जरी आपलं मानसिकरित्या आपण जर स्टेबल नसेल किंवा माझी ग्रिपच नीट बसली नाही आहे असा जरी मनात विचार आला, म्हणजे आपण मानसिकरित्या जर थोडं जरी आपल्या हेतूपासून डळमळलो तरी सुद्धा आपले शॉट खराब होतात, आपली शूटिंग खराब होते, आपला गेम खराब होतो. तर शूटिंग गेम खूपच मानसिक स्थिर असणाऱ्या माणसाची आहे. याच्यासाठी तुम्हाला म्हणजे फिजिकली फिट असण्यापेक्षा तुम्ही मानसिकरित्या किती फिट आहात हे महत्त्वाचं आहे, तर तुमची शूटिंग नक्की चांगली होते. सर जसं की तुम्ही सांगितलं की मानसिकरित्या खूप स्थिर असावा लागतो, पण सर जर ज्यावेळेस आपण नेम धरतो त्यावेळेसचे काही सेकंद आणि शूट करण्याच्या आधीचे काही सेकंद, त्यावेळेस मनामध्ये काहीतरी चालू असतं. हो, मग तेच सांगतो मी की ज्यावेळेस शूटिंग करण्या अगोदर सुद्धा आणि शूटिंग केल्यानंतरही आपल्याला फक्त जी प्रोसेस सांगितलेली आहे, प्रोसेसच करायला पाहिजे. जोपर्यंत तुमचा शॉट फायर झाल्यानंतर एक 5 ते 10 सेकंद तुम्ही त्याच ठिकाणी स्टेबल पाहिजे, जोपर्यंत तुमचा नवीन शॉट तुम्हाला लोड करत नाही तोपर्यंत. सर आता एवढं सगळं यश मिळवताना कुठेतरी तुम्हाला कोणाकडून तरी प्रेरणा मिळाली, कोणाकडून तरी सपोर्ट मिळाला. बरोबर. तर एक चांगली व्यक्ती, एक चांगला खेळाडू घडवण्यासाठी गुरु खूप महत्त्वाचा असतो. तर तुमच्या शूटिंगच्या आयुष्यामध्ये असलेला तुमचा गुरु आणि शूटिंग व्यतिरिक्त असलेला गुरु, याबद्दल तुम्ही काय सांगाल? शूटिंग क्षेत्रात मला खूप चांगले गुरु भेटले आणि शूटिंग व्यतिरिक्त कसं आहे, मला ज्याच्याकडून प्रेरणा घेतली, अगदी एखादं छोटंसं मूल जरी असेल त्याच्यापासून सुद्धा काही जरी शिकण्यासारखं असतं, तर मग मला ते वाटलं की अरे ही गोष्ट आपण ह्याच्यासारखी करू शकतोय. मग त्या गोष्टी सुद्धा मी त्यांच्याकडून शिकत गेलो. सर तुमचं रोजचं रुटीन कसं असतं, म्हणजे तुम्ही प्रॅक्टिस कशी करता? ते सांगतो की मी सकाळी जसं की 10:15 पर्यंत ऑफिस असतं, 10ला ऑफिसला जायचं, 6:15 नंतर ऑफिस संपल्यानंतर 7 पर्यंत जायचं, शूटिंग रेंजवर जायचं. शूटिंग रेंजवर गेल्यानंतर शूटिंगला जसं की होल्डिंग झालं किंवा मग ड्राय फायर झालं, ह्या सगळ्या केल्यानंतर आपलं शूटिंगला सुरुवात केल्यानंतर 8:30 पर्यंत शूटिंग करायचं असं दररोजचं आहे. सकाळी उठल्यानंतर जे ह्याचे शूटिंगसाठी आवश्यक असणारे, जसं की बॉडीवरच्या अप्पर बॉडीसाठी म्हणेल मी, कारण दिव्यांग असल्यामुळे जे एक्सरसाइज आहेत ज्या मला कॅम्पमध्ये शिकवल्या, ज्यावेळेस माझं वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी किंवा वर्ल्ड कपसाठी माझी निवड झाली, त्या मी करत असतो. या खेळामध्ये तुम्हाला बरेच जण भेटले असतील, तर मित्र खूप भेटले असतील, तर त्या मित्रांसोबतचा एखादा किस्सा की जो अविस्मरणीय आहे? मित्र तर खूप भेटले आणि खूप चांगले मित्र भेटले, म्हणजे आपल्या देशात म्हणा किंवा आउट ऑफ कंट्रीमध्ये सुद्धा म्हणा, खूप चांगले मित्र भेटले आणि सगळ्यांशी शूटिंगबद्दलच चर्चा होते. याच्यामध्ये अविस्मरणीय असा क्षण की ज्यावेळेस मला म्हणजे असं डोळ्यातनं पाणी आलं त्यावेळेस सांगतो की
खेळत असताना अशा गोष्टी आठवल्या की ज्यावेळेस क्रोएशियाचं वर्ल्ड कप खेळत होतो आणि तिन्ही मेडल ब्रॉन्झ, सिल्वर, गोल्ड हे तिन्ही मेडल इंडियाला होते आणि इंडियन फ्लॅग ज्यावेळेस कुठल्याही देशाचा फ्लॅग नाही आहे आणि बाहेरच्या देशात तिन्ही फ्लॅग आपल्या देशाच्या आहेत आणि ज्यावेळेस राष्ट्रगीत सुरू झालं आणि खरोखरच डोळ्यातून खरंच आपण देशासाठी खूप काहीतरी करतोय आणि केलंय याचा मला अभिमान. हा माझ्यासाठी अविस्मरणीय क्षण होता की म्हणजे तिन्ही फ्लॅग आपलेच आहेत आणि खूप बरं वाटलं. खूप अविस्मरणीय क्षण हा माझ्यासाठी होता. नक्कीच सर. सर शूटिंग व्यतिरिक्त तुमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये अशी एखादी व्यक्ती असेल की जिच्याशी तुम्ही सगळे सुखदुःख तुमचे शेअर करत असाल? शूटिंग व्यतिरिक्त काय जे काय आडी अडचणी असेल तर मग मी माझ्या पत्नीशी शेअर करतो की अशा अशा अडचणी येतात शूटिंग व्यतिरिक्त किंवा मला जसं प्रवास करताना काय अडचणी येतात की शूटिंग करताना काय अडचणी येतात हे मी मिसेसशी शेअर करतो. आणि मिसेसचं सांगणं एकच असतं की तुम्ही फक्त जसं मी तुम्हाला सांगितलं शूटिंगमध्ये फक्त प्रोसेस आणि प्रोसेस. तर मिसेसचं एक असतं की तुम्ही आपल्या लक्ष्यावर कायम राहावा, तुम्ही फक्त करत जावा, रिझल्ट मिळो न मिळो तुम्ही फक्त त्या गोष्टी करत राहावा. तर या सगळ्या गोष्टी करताना कुठेतरी वेगळे पण छंद असतात, वेगळी आवड असते. तर तुमची अशी काही वेगळा छंद आवड आहे की तुम्ही अजूनही जोपासता? मला शूटिंग हाच माझा एक छंद आहे आणि मला शूटिंगच माझं जीवन झालंय की मला वाटतं की शूटिंगच खूप चांगली गेम आहे आणि प्रत्येकाने शूटिंग करावं. शूटिंग तुम्ही जर मानसिक स्थिर असाल तर नक्की शूटिंग करावं. तुम्ही जर मन लावून जर शूटिंग केलं तर यश तुमच्या हातात आहे. फक्त शूटिंगमध्ये धरसोडपणा की आज केली उद्या नकोय असं नकोय. तुम्ही मन लावून करा आणि आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचा. आणि लक्ष्यापर्यंत पोहोचून जर तुम्हाला वारंवार अपयश असं येत असेल तर तुम्ही तुमच्या खेळामध्ये थोडेसे काय एरर आहेत ते आपल्या कोशी हे करून चर्चा करून ते एरर दूर करण्याचा प्रयत्न करा. यश तुमच्या हातात असेल. सर या सगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेताना तुम्हाला वेगवेगळी माणसं भेटलेली आहेत. त्या माणसांसोबतचा तुमचा अनुभव कसा होता? एकूणच छान अनुभव होता कारण खूपच जेवढी काही माणसं भेटली ती खूप चांगली माणसं भेटली. कुणीही म्हणजे असं मला डॉमिनेट करणारे भेटलेच नाहीये. चांगलीच माणसं भेटली आणि वाईट माणसाशी माझा काही संबंधच आला नाही. आणि जरी आला इन फ्युचर तर जे वाईट प्रसंग असतात त्याला परमनंटली आपल्या ह्याच्यातून म्हणजे आपल्या खेळातून म्हणा आपल्या आयुष्यातून परमनंट डिलीट केलं म्हणजे त्याचा आपल्यालाही त्रास होत नाही आणि आपण आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचतो. नेमबाजी या खेळाने तुम्हाला माणूस म्हणून काही गोष्टी शिकवल्या आहेत का? माणूस म्हणून नक्कीच शिकवल्या की आपण कुठलाही गेम असो किंवा आपलं आयुष्य असो ही एक नेमबाजीच असते. आपण ती गोष्ट प्रोसेस करत गेलो की आपल्याला ती मिळत असते. जसं शूटिंगमध्येच म्हणत नाही की आपल्या आयुष्यात कुठलीही आपल्याला काही बनायचं असेल किंवा व्हायचं असेल तर आपण त्या प्रोसेसने जायला पाहिजे आणि आपण तिथपर्यंत पोहोचू. एखादं ध्येय पूर्ण झाल्यानंतर म्हणजेच 10 मीटर जमलंय म्हणून 25 मीटर साठी प्रयत्न करणं आणि 25 नंतर 50 तर ही अजून जी वाढणारी भूक असते त्याबद्दलची ती एखाद्या खेळाडूसाठी गरजेची असते का? बरोबर असतेच, निश्चितच असते. कारण प्रत्येक खेळाडूचं एक स्वप्न असतं की आपण ऑलिम्पिक खेळावं आणि माझंही तेच आहे की आपण ऑलिम्पिक खेळावं. हे एक माझी जी भूक आहे व माझी ऑलिम्पिक हेच माझं टार्गेट आहे आणि त्या दृष्टीने मी आता प्रयत्न करतो. नक्कीच सर. या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या नवोदितांसाठी आणि आता जे काही खेळतायत त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगा? शूटिंग क्षेत्रात प्रत्येकाने यावं कारण शूटिंग थोडीशी तरी इकॉनॉमिकली कंडिशन थोडी स्थिर असेल किंवा शासन त्याला मदत करत असेल तर निश्चितच खेळामध्ये यावं. याच्यात तुमचे स्वप्न पूर्ण होतील, तुमच्या आईवडिलांचे स्वप्न पूर्ण होतील आणि तुम्ही निश्चित यावं. आणि शूटिंग तशी म्हणजे खूप चांगली गेम आहे. तुमच्या जसं प्रत्येक खेळ हा माणसाला एक डिसिप्लिन लावतो तसं शूटिंग सुद्धा तुमच्या आयुष्याला एक डिसिप्लिन लावून देतो. या सगळ्या अडथळ्यांमधून इथपर्यंत आल्यावर शिवछत्रपती पुरस्कारासारख्या सन्मानासाठी तुम्ही पात्र ठरला आहात तर तुम्हाला कसं वाटतंय? खूप मला म्हणजे खूप छान वाटतंय आणि महाराजांच्या नावाने मला हा पुरस्कार दिला जातो त्याच्यामुळे खूप छान वाटतं की आपले महाराजांच्या नावाने आपल्याला हा पुरस्कार दिला जातो. सर महाराष्ट्राकडे तुमच्यासारखा एक कुशल आणि जिद्दी खेळाडू आहे त्यामुळे आम्हा सर्वांनाच याचा नक्कीच अभिमान असणार आहे. तर सर एक शेवटचा प्रश्न
की आजच्या आमच्या या पॉडकास्टमध्ये येऊन तुम्हाला कसं वाटलं, आमच्याशी गप्पा मारून तुम्हाला कसं वाटलं? खूप छान वाटलं. असंच म्हणजे ब्रॉडकास्टिंग व्हावं आणि तुमच्या चॅनलने प्रत्येक दिव्यांगाला म्हणा किंवा प्रत्येक खेळाडूला प्रेरणा दिली, जसं तुम्ही मला दिली तसं प्रेरणा द्यायला पाहिजे आणि यातून चांगले चांगले खेळाडू निर्माण होतील, काहीतरी दिशा या कार्यक्रमातून दिशा घेऊन किंवा मार्ग घेऊन या क्षेत्रात उतरतील आणि आपलं करिअर बनवतील, आपल्या आईवडिलांची इच्छा स्वतःची स्वप्न पूर्ण करतील असं मला वाटतं. थँक्यू सर. तुमची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो आणि तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी आमच्या संपूर्ण टीम कडून खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्ही इथं आलात, वेळात वेळ काढून आम्हाला आमच्याशी दिलखुलासपणे गप्पा मारल्यात, त्यामुळे एजीसी स्पोर्ट्स कडनं तुमचं मी मनपूर्वक आभार मानते. थँक्यू सो मच. धन्यवाद सर.